सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महानगरपालिका निवडणूक होण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये प्रभाग क्रमांक 18 मधील उमेदवार या भागातून 1 नंबर मध्ये आलेले होते। मागील काळात नगरसेवकांनी केलेल्या कामाची पावती म्हणून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे। चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा व पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकावा असे आवाहन आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी येथे केले। भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 18 मधील अधिकृत उमेदवार विशाल संगमनेरे, शरद मोरे, ज्योती माळवे, सुशीला बोराडे यांच्या छत्रपती चौकातील कुबेर कॉर्नर मध्ये प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार ढिकले यांच्या हस्ते झाले। त्या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी माजी आमदार बाळासाहेब सानप, जगन तात्या बोराडे, वामनराव बोराडे, पॅनल व प्रचार प्रमुख अजित बने, शंकर नाना बोराडे, मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे, अरुण माळवे, बाजीराव बोराडे आदी जण उपस्थित होते। यावेळी प्रभागातील सर्व उमेदवारांनी उपस्थितांना आपला परिचय करून दिला। यावेळी आमदार ढिकले आपल्या भाषणात पुढे म्हणाले की या भागातील पिण्याचे पाणी प्रश्न, सुरक्षिततेसाठी प्रभाग अनेक ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे, रस्ते, ड्रेनेज लाईन आदी कामे विशाल संगमनेरे यांच्या सोबत असलेल्या नगरसेवकांनी केली आहे। त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी यांच्यासाठी अनेक उपक्रम राबवित त्यांनी प्रभागातील नागरिकांसोबत कायम संपर्क ठेवलाय। त्यामुळे या चारही उमेदवारांचा विजय निश्चित आहे। तसेच माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी उमेदवारांनी केलेली कामाची पावती म्हणून त्यांना यंदा मतदार महापालिकेत पाठवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केलाय। जेव्हा मी बघतो तेव्हा जेल रोड मध्ये सर्वात सक्षम पॅनल जर म्हटलं तर प्रभाग 18चं आपलं भारतीय जनता पक्षाचं पॅनल आहे। आणि त्याच्यात या पॅनलला अजितदादांसारख्या एका चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन म्हणा किंवा सहकार्य म्हणा, हे सहकार्य आहे। आपल्या सगळ्यांना सांगायला मला आनंद होतो की जेव्हा मी आणि सानप साहेब दोघंजण बसलो होतो गिरीश भाऊंकडे, तेव्हा प्रत्येक नावावर चर्चा झाली आणि गिरीश भाऊंनी सांगितलं सर्वे आला होता आणि सर्वेमध्ये या जेल रोडमध्ये सगळ्यात चांगला सर्वे हा विशाल अण्णांचा होता। आता मला एक सांगा, जर जनतेच्या मनात विशाल अण्णा आहे तर विरोधकांनी काही जरी म्हटलं तर त्याला काही फरक पडतो का? कारण काही लोक म्हणतात हे जागेवर नसता, हे बाहेर फिरता, इकडे फिरता, तिकडे फिरता। परंतु जर बघितलं तर 4 वर्ष झाले आज नगरसेवक पदावर ते नाही आहेत, परंतु त्या मानाने जर बघितलं तर नगरसेवक नसताना सगळ्यात जास्त कामं जर केले असतील कोणी तर ते विशाल अण्णांनी आहे। आणि त्यांच्या माध्यमातून जे कामं झालेत, आमचे लहान बंधू राहुल बेरडे ते सगळीकडे फिरता, सुनील फिरतो, अण्णा फिरता, आमच्या मातोश्री फिरता, सगळीकडे ते फिरतात आणि पूर्ण कुटुंबाच्या कुटुंब हे जनसेवेसाठी असतं। आणि जसं सर म्हटले की प्रत्येकाची दानत असते, एक छोटं उदाहरण देईल। मी आता मागच्या महिन्यात विठ्ठल मंदिराचं 1.5 कोटी रुपये निधी दिला आणि त्यांची मिरवणूक होती। मिरवणुकीला काही पैसे कमी पडले आणि ते सगळे लोक वैतागले। एका समोरच्या सगळे आले अण्णाकडे, अण्णांनी माझ्या समोर 1 मिनिट विचार केला नाही आणि जे पाहिजे ते भरभरून अजून घेऊन जाणे, याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम करा। अशा लोकप्रतिनिधी मिळणं हे खरंच आपलं भाग्य आहे। कारण मी बघतो दवाखाना असो, एखाद्याचं शाळेचं फी असो किंवा कुठल्याही अडीअडचण असो, मोकळ्या हाताने कुटुंबाच्या, वैयक्तिक लोकांच्या मदतीसाठी धावणारा जो थोडेफार जनसेवक आहेत त्याच्यात अण्णाचा नंबर आहे। कारण निधी सगळेच देतात, कामं सगळेच करतात, परंतु हे माझं कुटुंब आहे, माझा प्रभाग म्हणजे माझं संपूर्ण घर आहे आणि या घरातल्या एकाही सदस्याला मी कधी अडचणीत येऊ देणार नाही। आणि त्या दृष्टिकोनातून काम करणारा जो व्यक्ती आहे तो म्हणजे विशाल अण्णा आहे। आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांची प्रश्नाची जाण असणारा आपला अण्णा, आणि त्याच्यामुळे त्यांना शरद मोरे सरांसारखा इथे एक चांगला साथ मिळाली त्यांना। सर संघाच्या मुशीत वाढलेत, अतिशय चांगलं उमद व्यक्तिमत्व, कधी कोणाला वाकडं बोलत नाही, कधी कोणाला नावं ठेवत नाही आणि जेवढं
जास्त काम करता येईल तेवढं जास्त काम करून लोकांमध्ये जास्तीत जास्त फिरून जनसंपर्क हा मोठा करण्यावर सरांचा कायम भर असतो. आणि मागच्या वेळेस आपण बघितलं प्रचंड दादागिरी झाली, सरांना घरातून बाहेर पडणं मुश्किल करून टाकलं. परंतु लोकांचं पण एवढं प्रेम होतं की घरात बसल्या बसल्या सरांना प्रचंड मताने निवडून दिलं. कारण हा भारतीय जनता पक्षावर, मोदीजींवर, देवेंद्रजींवर आणि सरांच्या व्यक्तिमत्वावरचा विश्वास हा जो लोकांनी 5 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी दाखवला होता, तो विश्वास पुन्हा सगळी आपली जनता दाखवेल हा मला नक्कीच यावेळेस विश्वास वाटतो. आपल्या शिरीष मेडिकलच्या माध्यमातून माळवे कुटुंब जे आहे ते अनेक वर्षापासून जेल रोडमध्ये गोरगरिबांच्या संपर्कात राहतात. मी कायम निवडणुकीच्या दरम्यान किंवा जेव्हा जेव्हा प्रचाराला फिरायचो तेव्हा त्यांच्या मेडिकलवर गप्पा मारत बसायचो. आणि जेव्हा तिथे बघायचो तेव्हा प्रत्येक माणसाशी आपुलकीनं बोलणं हा आमचा व्यवसाय नाही, ते आमचं कर्म आहे. लोकांना मदत करणं हा आमचा धर्म आहे. या दृष्टिकोनातून काम करणारं हे कुटुंब आहे. घरात सगळे अधिकारी आहेत, मोठ्या मोठ्या उच्चपदस्थ आहेत. जवळपास 6 फॅमिलीज इथे राहतात वेगवेगळ्या ठिकाणी याच प्रभागात. आणि सोनार समाजाचं मोठं नेतृत्व ते करतात. परंतु समाज सोडूनही जे काही त्यांचे ऋणानुबंध आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि अनेक वर्ष ते भारतीय जनता पक्षाचं काम करतात. अनेक वर्ष ते भारतीय जनता पक्षासाठी वाहून घेतलेलं असं हे कुटुंब आहे. आणि त्याला पक्षाने दखल घेऊन त्यांच्या कुटुंबात आज आपण उमेदवारी दिली आहे. आमचे राजू बोराडे आहेत, त्यांच्या मातोश्री आहेत सुशीलाताई, त्यांना आपण इथं उमेदवारी दिली आहे. खरं तर युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून राजाभाऊंनी अतिशय चांगलं काम काही वर्षापूर्वी केलं होतं. आणि बोराडेंमध्ये सुशीलाताईंचंही नातं मोठं आहे, राजाभाऊचं काम इथे चांगलं आहे. भारतीय जनता पक्षामध्ये जे काही तरुणांची फळी आहे त्या तरुणांमध्ये आज अग्रेसर नाव असलेलं जे नाव आहे ते राजाभाऊ बोराडे असेल, आमचा कृष्णा असेल, अमोल असेल, हे आज चांगलं काम इथे बोराडेंच्या परिवारातून भारतीय जनता पक्षाचं करतायत. आणि त्याच्यामुळे आज जे 4 उमेदवार आहेत या 4ही उमेदवारांचं जनसंपर्क बघता, त्यांची जनतेशी नाळ जुडलेली बघता आज हे पॅनल निवडून येण्यात कुठली अडचण येणार नाही असा मला विश्वास आहे. आपण पार्टीने नवीन उमेदवार दिलेले माळवे परिवार हा भारतीय जनता पार्टीचा गेल्या अनेक वर्ष जोडलेला आहे. ज्या वेळेस पार्टीचे काही उपक्रम असतील किंवा काही मदत असेल, मेडिसिनची मदत असेल, करोनाची मदत असेल, माळवे आणि आपल्या मेडिकल जो काही युनिट आहे या नाशिक रोडचं, यांनी खूप अशी करोनाच्या काळामध्ये मदत केलेली आहे. राजू बोराडे हा युवा मोर्चाचा कार्यकर्ता आहे, कोणाहीसाठी धावून जाणारा एक कार्यकर्ता आहे. त्यामुळं पार्टीने ठरवलं का जो कार्यकर्ता असतो त्याला आपण मदत केली पाहिजे, त्याला संधी दिली पाहिजे. त्यामुळं कोणना काल द्यायची, आज कोणना द्यायची, उद्या कोणना द्यायची, पार्टी सगळ्यांना टप्प्याटप्प्याने संधी देत असते. परंतु हे देताना सुद्धा वेगवेगळ्या परिसरामध्ये यांनी काम करावं अशी मतदारांची इच्छा असते. आम्हाला पूर्णपणे खात्री आहे या भागातले मंदिर असेल, व्यायामशाळा असेल, समाज मंदिर असेल किंवा गोदावरीचा घाट असेल, स्मशानभूमी असेल, हे काम या नगरसेवकांनी खूप मागच्या काळामध्ये पाठपुरा केला आणि दोन्ही टप्प्यामध्ये राहुल भाऊच्या माध्यमातून त्यांना ती मदत झालेली आहे. या भाग या रोडपासून इकडं, नदीपासून इकडं, तालुक्यापासून इकडं आणि जेलपासून इकडं असा हा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये स्लम आहे किंवा आहे का मागचे 2-2.5 वर्ष हे प्रशासकाचं काम होतं. प्रशासन काही गोष्टी ऐकायच्या, काही गोष्टी ऐकत नव्हते. परंतु आपले भारतीय जनता पार्टीचे आमदार असल्यामुळं आपल्या विभागामध्ये चांगलं असं काम आपल्या विशाल भाऊ असतील, मोरे सर असतील यांच्या माध्यमातून आणण्यामध्ये खूप मोठं यश आलेलं आहे. आज भारतीय जनता पार्टीने विशालजी संगमनेरे असतील, मोरे सर असतील, बोराडेताई असतील, माळवेताई असतील, या चौघांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे. भागाचा भौगोलिक विकास म्हटलं किंवा
दोन नवे दोन जुने असं म्हटलं तरी चालेल. आपल्याकडे मागणाऱ्यांची संख्या ही खूप होती. जवळजवळ 1200 उमेदवारांनी आपल्याकडे उमेदवारी मागितली होती. त्यामध्ये आपले जुने 70 होते आणि आपल्याला 50 जणांना 1200 मध्ये उमेदवारी द्यायची होती. त्यामध्ये वेगवेगळे सर्वे होते, वेगवेगळे विषय होते. माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, गिरीश भाऊ असतील, राहुल भाऊ असतील किंवा कोर कमिटी असेल, यांच्या पुढं खूप मोठा असा पेस होता. परंतु ज्यांना ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ते पण काय आपल्या उमेदवारांपेक्षा कमी नव्हते. परंतु आपल्याला 122च उमेदवार द्यायचे होते आणि आपल्या पूर्व मतदारसंघामध्ये 31 जुने होते. द्यायचे किती? 40 चिडं. त्यामुळं 9 जणांची ॲडजस्टमेंट करायची होती. 9 जुन्यांची संधी मोठ आपल्याला बसवायची होती. त्यामुळं प्रत्येक भागामध्ये आपण भारतीय जनता पार्टीचे 9 जुनं 1-2-1-2 असं 9 जुनं करून आपला पॅनल या पूर्व मतदारसंघामध्ये राहुल भाऊच्या नेतृत्वाखाली आपण तो तयार केलेला आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. लावून बोटाला शाई, भक्कम होईल लोकशाही. नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा. मतदान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत. जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया. कर मतदान सांगतंय संविधान. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26. चला तर मग मतदान करूया. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित.